नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? जिल्हा परिषदच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1982 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी विशेष नाम कोणते ओळखा? खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 वर्षाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, DNA शोध कोणी लावला? DNA शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 फेंड्रिक मिशर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा, वेग मोजणारे उपकरण कोणते? पाण्यातील वस्तूचे अंतर, दिशा, वेग मोजणारे उपकरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सोनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, संरक्षण हा विषय राज्यघटनेत कोणत्या सूचित आहे? संरक्षण हा विषय राज्यघटनेत कोणत्या सूचित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संघसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी शब्दसमूह करिता योग्य वाक्यप्रचार निवडा. तिन्ही बाजूस पाणी असलेला प्रदेश. खालीलपैकी शब्दसमूहाकरिता योग्य वाक्यप्रचार निवडा. तिन्ही बाजूस पाणी असलेला प्रदेश म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 द्वीपकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 352 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी ज्वारी या पिकांची प्रसिद्ध जात कोणती? खालीलपैकी ज्वारी या पिकांची प्रसिद्ध जात कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 मालदांडी 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते? महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 माझे सत्याचे प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे? पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, फॉरवर्ड ब्लॉक
ची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वर्धा जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? वर्धा जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नई तालीम परिसर कुठे आहे? नई तालीम परिसर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सेवाग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोटमूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान किती वय असावे? भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वर्धा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा क्षेत्र आहेत? वर्धा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा क्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शक्तीचे एकक काय आहे? शक्तीचे एकक काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1909 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रहे नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रहे नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन मथाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 रावत भाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 श्यामजी कृष्ण वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अनुवंश शास्त्रज्ञाचे संशोधक कोण आहे? अनुवंश शास्त्रज्ञाचे संशोधक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू क्रिकेट कीपर नाही? खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू विकेट कीपर नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉब विलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यदेवी भंडारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्याची संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्याची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर
लूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कुंतलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंतलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 4 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पी.व्ही. सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी.व्ही. सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही? खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रातील वराडात वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील वराडात वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पेंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आदिवासी कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3,07,713 चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे? भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धर्मनिरपेक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली होती? भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वात ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 वर्ल्ड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लोन टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले आहे? आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल.